सासूले जवळ इथला प्रियशे इथला प्रियशे पोरगालेन जवायला जर जोडे जोडे उभं करा ना, सासू पहिले जवाई निवडी नाही माय म्हणा, जवाई सारखा माणूस नाही. हा म्हणेशीन टाईमवर चहा भेटत नाही तुमले जवाई. यासनं बी काय चुकाय राय ना माहिती आहे का, माफ कर जात हा मायासवर, नाही ते तुमले असं वाटी माय वावती किडा पाडी घ्या जाऊन. मी सत्यता बोलाना प्रयत्न करत, समाज माझे देखील राहणू ते सांगाना प्रयत्न करत. या माहीन अजिबात चुकीनं अर्थ काढा नाही, नाही ते बाकीने बाया सांगते माया वो आमना किडा पाडी घ्या ओ माय, असं काहीच नाही शे. मी फक्त सत्यता मांडी राहिनो. देखा तुम जर म्हातारपण चांगलं घालवणं ते सून आणि पोरगा यासले थोडं 2 शब्द चांगलं बोला आणि स्तुतीप्रिय जगे. 2 शब्द तुम्ही चांगला बोलणार ना, तुमले बट वेळेवर भेटे. सुनबाईले बी सांगा सासू आपली मायरास, आणि सासूले बी सांगणे सुनबाईच आपली पोरगी आहे, भाव मनमा ठेवायला पाहिजे. पण काही काही म्हाताऱ्या बी ऐकतीत नाही. जर समजा पोरगा जर बायकोनं ऐकत असेल, तुम्ही पोरगानं लग्न होत नाही कितला देव नवसतीच बहिणीचं माय म्हणा बावड्यानं हो दे रे देवबा, कशी काय भेटे ना नकटी वकटी, पण वय जाऊ दे म्हण बावड्यानं, कपायला तांदूळ लाग जाऊ दे, डोकार तांदूळ पळ जाऊ दे, इथल्या रावण्या करतील. आणि ती घर मावणी का माय वो तिने काय खावाडन काय नाही तिनं ऐकच बहीण तो, तीन मागेच फिरस माहित होते. म्हणजे पोऱ्या जर सुनबाईन मागे फिरना ती हिने काहीतरी खावाड दिना, आणि जर जवाई अंडेर ना मागे फिरस ना माय जवाई असा देव भेटेल शे मन सांगू ना तूक बी वलांडत नाही. येडी अक्का भानट हाव स्वभाव बदलावणं पडे ना आपले. बरोबर आहे की नाही. म्हणजे पोरगा जर सुनबाई ना ऐकच होते तू बायको ना ऐकत, बाकी ना बाय ते उघडं बोलते हो महाराज काय सांगू बोलता तर काय होय गे माडी महाराज पोऱ्या इथला बेकार होई घ्या. पहिले असा होता म्हणा तूक बी ओलांडे नाही म्हणा शब्द ओलांडे नाही, पण लग्न करीवनी काय पहिला मिळल्यावाल घ्या काय खावडन काय नाही तीनच ऐकच म्हणता माडी तू माल का एवढं दुःख सांग राही नाही म्हणे महाराज मला असं वाटणं तुम्हाला बाले बी वाढायले तुम्ही गुड्या बी दक्तच होतील म्हणे. ओ बहीण असा कथा बी रॉंग नंबर नको लावू नका. हा म्हणजे सुनबाईनं जर पोरे ऐकस ते त्याला काहीतरी खावाड दिनं, आणि जर मुलगीनं जावाई ऐकत असेल तर जवाई देव माणूस आहे. तुम्ही नाही करतात ना तसं. एवढं ध्यान मा ठेवच्यात. पाणी पाजणार बी पोऱ्याच राजने शेवट शिलगावणार बी पोऱ्याच राज, त्याला विसर्जात नका. तंबाखू खाणारा पोरगा असेल, तंबाखू एखादा माणूस असेल, एखादा तरुण भाऊ असेल, एखादा काका असेल, एखादा बाबा असेल, तंबाखू खाणारा असेल ना, तर तंबाखू खाणारा पण दुसरा तंबाखू खाणारा लगेच चाली जास. स्टँडवर जरी एखादा पुढी चोळतोय ना आत्मा तरी तो दुसरा आहे. लय आप्पा चालूच भेटेल तस, पण गप्पा जर रंगतीना ते असल्याच काय तिसरी पिढी पाहिजे संगीत बोल. मग तंबाखू खाणारनी संगे तंबाखू खाणारनी मैत्री होय जास. मग भगवान संगे जर मैत्री करणे तर त्यानं मन सारखं करणं पडेल. विठ्ठल विठ्ठल भगवंताला प्रसन्न करायचं असेल ना, मग अंतकरणापासून त्याला शरण जायचं. नुसतं अंतकरणापासून नाही, अंतकरणच त्याला द्यायचे. काही काही लोकांचा भाव असा असतो, महाराज मी गाय धुतो ना, गाय धुतल्याच्या नंतर पहिलीच दार न दूध पहिले महादेवन पिंडवर चढवाल जास. असतात भाविक लोक असतात. तुम्हाला गाव म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राय तेथे, येवोनी गोपाळ राय तेथे. चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राय तेथे, येवोनी गोपाळ राय तेथे. वा इतका स्वच्छ आणि निर्मळ मन ठेवायचं, हृदयात भगवंत विराजमान करायचंय. पण आपण काय करतो, एकमेकांचा द्वेष करतो. इथं द्वेष, इथं भावना चुकीच्या भरून ठेवल्यात, म्हणून भगवंत पर्यंत पोहोचणं अशक्य. तुम्ही कितला बी भजने करा, भजन करी करी टाय कुटी कुटीन टाय फोट टाकात, टाय गशी गशी पी घ्यात, तरी भगवान भेटावणे. त्यांसाठी आटली घाणच साफ करणे पडी. विठ्ठल विठ्ठल अजून थोडक्यात सांगतो. महादेवाच्या मंदिरावर या म्हणे माया बहिणी
महिने जातीस. महादेवाच्या मंदिरावर जातात तुम्ही, गेलंच पाहिजे. खरं तर मी प्रदीप मिश्रा महाराजांचे धन्यवाद सांगतो की त्या माणूसमुळे गावेगावना महादेव जागी होई घ्या. नाही ते लगीन वयसने 15-15 वरीस बाईसले माहीत पडे नाही मन सासरवाड मन सासरले महादेवनं मंदिर कोणता कोपरा आले असं. लग्न वयसने 10-12 15 वर्ष माहीत पडे नाही महादेवनं मंदिर कोणता कोपरा आले. ते गावमा सुद्धा 2-2 तास लागतं महादेवनं दर्शन लेवाले. हा परमार्थ वाढला, पण परमार्थ कितला वाढणार आणि कितला खरा आहे तुमले विचारा स्वतःले. तुम्ही कितला खरा करता. तुम्ही 8 रास ना तटीन सुरुवात रास माय बो दखना बाई की बाजूवाली हो माय सासूल बी अशी धरून झुलूच करस बाई. मग सांगा तो महादेव आहे का तुमना मनमा? बाजूवाली अशी सासूल धरू करस नि झुलू करत अहो चावय मा देव खुश व्हाय जाय. हा किंवा नवरा जर म्हणत अशी नाही मंदिरावर जाऊन पहिले एक काम कर मला कब्बर चावू काय दे ना टाय का बटा तुम्ही काय मरी नाही चालणार येऊ द्या मला महादेवर पाण टाक. खुश व्हाय जाय तू महादेव. घरना महादेवले इथलं कुकाट्या महाने निरायनी माय. उलट तो महादेव सांगे ओ बहीण तू घर राय ओ काकू तू आटी इशी मन पार्वतीला बी बिगाडी जाशी ओ माय. बरोबर आहे की नाही? परमार्थ किती करतोय त्याच्यापेक्षा कसा करतोय याला महत्व आहे. विठ्ठल थोडक्यात आपण जन्माला आलोय तर भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग भगवंताला प्रसन्न करायचं असेल ना तर अगोदर आपलं मन इतकं निर्मळ ठेवायचं की सहज भगवंत प्रसन्न झाला पाहिजे. हा आणि भगवंत प्रसन्न होईल पण त्याचं चिंतन सुद्धा तसं झालं पाहिजे. पण आपण संसारमा इथला येडावे जायचेतच. एक म्हातार जावाना तोलवर होत. शेवटला प्रसंग होता. म्हाताराला येम लाग जायला होता. डॉक्टर साहेब बसले बोलावा 2 पोरे म्हातार आले. दोन्ही पोरेचे डॉक्टर साहेबले बोलावा. डॉक्टर साहेब बघा ना आमच्या पप्पांची तब्येत खराब झालेली. डॉक्टर साहेब म्हणे भाऊ 11 वाजेलेत 3-4 वाजेपर्यंत म्हातारा आवरीलीन म्हणे तुम्हाला. आता दोन्ही पोरे वाटली की राहणार 3-4 वाजाशी कवय उपडी जाईन भाऊ म्हातारा असं. दोन्ही पोरे बसेल होतात. 2-2:30 वाजनात म्हाताराला झटका यावा लागणार. म्हाताराला झटकायत म्हातारा दोन्ही हात वर करेन असा करे. म्हातारा दोन्ही हात वर करीन असा करे. दाखला हुशार होता गरमा. दोन्ही भाऊस मग दाखला हुशार होता. हा आणि जवळ दाखला हुशार बी राहत आणि 150 बी राहतं. मनावर त्यांनी सांग राहिलो मी बी गरमा दाखला जे काही कोण ऐकच नाही कोणले बोलू बी देत नाही. हा मोठाला सांगायला लागणार म्हणे मोठा भाऊ म्हणे काय नाही म्हणे पप्पा असं कराय ना मला ते असं वाट राय ना पप्पानी इथलं बडं कुठेतरी दपाडेले फक्त बोलता नाही राय ना म्हणे. मोठा भाऊ या होता म्हणे मग रे भाऊ मला ते असं वाटत पप्पा आता भीत मग सांग राय ना म्हणे अख्खं बितड 5 टाका रुपया सापडणार. मोठा दाखला सांगे मोठा दाखला म्हणे बावड्या आई भीत नाही रे पप्पा असं करे ना कदाचित आता भीत मा होय म्हणे तताने बी 5 टाकी रुपया सापडणार नाही. पण पप्पानं काय बंद होय नाही बोलता बी ये नाही ना हाय बंद बी होय नाही. दोन्ही टेन्शन मा. पुन्हा दोन्ही भाऊनी सल्ला करा म्हणे बावड्या डॉक्टरले फोन कर. डॉक्टरले फोन कर डॉक्टरले बोलाव. डॉक्टर साहेब बसले बोलाव म्हणे डॉक्टर साहेब आमचे वडील असं करतायत नेमकं काय. फक्त अर्धा मिनिटांसाठी काय ना म्हातारा बोलायला पाहिजे म्हणे. अर्धा मिनिट का असेना आमचा बाप बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे अर्धा नाही 1 मिनिट बोलेल तुमचा बाप पण इंजेक्शन द्यावं लागेल. म्हणले द्या ना. अहो द्यायचं तर आहे पण त्याची किंमत 1 लाख रुपये. दोन्ही भाऊने सल्ला करा अरे मोठा भाऊ 1 लाख रुपया जाऊ दे रे पण पप्पा जर बोल ना ते डायरेक्ट इथलं सांग राय ना कोठे हेन काय हेन कितलं शेन काय शे. 1 लाख रुपया डॉक्टर मोजीले गे इंजेक्शन दिदी ना डॉक्टर निघी घ्या 1 लाख लिस नाही. म्हातारं बोलायला लागणं. पोरे म्हणे पप्पा कोठे म्हणे भाऊ तुन माय घर मावती नाही म्हणे बाजूने वहिंजी मना पाहिजे पीठ गायनी लय जायला होती ती मागली जात. हा ते माले सांगा मरण टाइमले जर यान पीठ गायनी मा जीव शे याला भगवंतनी प्राप्ती होईन का? भगवंतनी प्राप्ती होईन का? अपेक्षा ठेवायची नाही. विठ्ठल विठ्ठल मग भगवंताची प्राप्ती करायची असेल ना मग पूर्ण अंतःकरणातून करावं
लागेल. महाराज मला सांगायला आवडेल, वृंदावनमध्ये एक साधू महात्मा राहत होते. आमचे गुरुजी सांगायचे वृंदावनमध्ये एक महात्मा राहत होते. आता आपल्याकडचे महाराज तिथं कथा शिकायला जातात ना, तसाच एक विद्यार्थी शिकत होता. पण गावाकडची गाडी गेली. आता गावाकडच्या गाडीतल्या लोकांना वाटलं की आपल्याकडचा महाराज आहे, त्याच्याकडे गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज वृंदावनमध्ये असा कोणी तपस्वी साधू असेल ना, त्याच्याकडे ने आम्हाला दर्शन घ्यायचे. पण असा साधू असावा की वृंदावनमध्ये त्याचं नामचिंतनात तो मग्न असलेला साधूचं दर्शन घ्यायचंय. आता त्या महाराजांना वाटलं आपल्या गावाकडचे लोक आहेत, म्हणले एक चांगले नामांकित साधू होते. साधूच्या कुटियाकडे नेऊन सोडलं. साधूची कुटिया आणि कुटियामध्ये साधू महात्मा टेप रिकॉर्डर बनवत होते. टेप रिकॉर्डर खराब झालेला होता. टेप रिकॉर्डर सुधारवत होते. आता गावाकडचे ते 40-50 लोक लक्झरी करून आलेले, ते सगळे कुटियाच्या बाहेर बसले होते आणि या बाबाचं चालू होतं टेप रिकॉर्डर बनवणं. वायर तुटली असेल, टेप रिकॉर्डर बंद असेल, त्याला चालू करत होता बाबा. आता 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास झाले. ते लोक वाटच बघत होते, बाबाचं हे काम कधी आटपतं, मला दर्शन कधी देतो, 2 शब्द प्रेमाचे भगवंताशी नातं जुडेल असं कधी बोलतो बाबा. 40-50 लोक आलेले यात्रेकरू वाट बघत होते. पण कंटाळले, 2 तास झाले, बाबाचं काय बंद होईना. मग जे सोबत महाराज होते त्या महाराजांना सांगितलं, बोले महाराज तुम्ही वृंदावन मध्ये असतात म्हणे. हो. मग वृंदावन मध्ये असा साधूचं दर्शन करायचं होतं की तो नित्य नामचिंतन करत असेल, तपस्वी असेल, अशा साधूचं दर्शन करायचं होतं. तुम्ही आम्हाला 2 तासापासून ज्या साधूच्या दारात बसून ठेवलं, तो टेप रिकॉर्डर सुधरवतोय 2 तासापासून. महाराज म्हणले आता काय इज्जत घालवायचं झालं. जवळ आला तो महाराज त्या महात्म्याच्या आणि त्या महात्म्याला सांगितलं, गुरुजी ये गांव के लोग हैं, आपके दर्शन के लिए यहाँ पे आए हैं, पर सभी का सवाल है भाई इन्हें साधु भी कैसे क्या बोलूं, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं. 40-50 लोक म्हणतायत, तुम्हाला साधू कसं म्हणावं. अहो तुमच्या दर्शनासाठी आलेले लोक 2 तासापासून बसलेत, तुमचं टेप रिकॉर्डर सुधरवणं अजून काम होत नाही. 2 तास फक्त टेप रिकॉर्डर सुधरवण्यामध्ये जर जात असतील तर तुम्ही नामचिंतन कधी करतात, असं या 40-50 लोकांचा प्रश्न आहे. त्या महाराजांनी असं बोलल्याच्या नंतर त्या साधू महात्म्यानं गचंडी धरली. त्या महाराजांची अशी गचंडी धरली, जवळ केलं. तुला काय वाटतं मी टेप रिकॉर्डर सुधरवतोय म्हणजे मी कामात नाही, नामचिंतन नाही का. धरल्या जटान, लाव म्हणले कान, इथं जटांमधनं सुद्धा नाम चालू होतं, राधे 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 राधे. महाराज तुम्ही काम कोणतं करतात त्याच्यापेक्षा अंतकरण भगवंताशी एकरूप आहे का, तर भगवंताला आवडेल. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा आपल्याला सांगतायत, जर का तुम्हाला भगवंताशी नातं जोडायचं असेल तर देवाला काय आवडतं ते करावं लागेल. सांगणारे नाथ बाबा ना ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. सांगणारे नाथ बाबांचा तेवढा अधिकार होता, आपल्यासारख्यांची तेवढी लेवल नाही. हो, सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा ना ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं. म्हणले बाबा पोरगाय माझा. मग म्हणले यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबा म्हणे काय म्हणे, अहो पोरगा गुड खाणं बंद करत नाही, गोड गैर खास, गोडच जास्त खास. नाथबाबा म्हणे ताई याला 8 दिन नंतर लय जो म्हणे. 8 दिवसाच्या नंतर त्या पोराला त्या बाईनं आणलं. त्याच्या माईनं म्हणे बाबा यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं, मी आणलं म्हणे त्याला. त्या पोराला जवळ घेतलं. नाथबाबांनी सांगितलं म्हणे भाऊ म्हणे काय बाबा, आज ना नंतर गुड खावाना नाही. बहीण लय जायतून पोऱ्याला म्हणे बाबा गुड आज नंतर खावाना नाही, आईतलंच सांगणं होतं. मग ती रोजच सांग देतात ना, 8 दिन का बो वाटतं खाल्लाय. नाथबाबा म्हणे बहीण मीच पहिले इथला गुड खाऊ, त्याला कसं काय सांगू खाऊ नको, 8 दिन मी बंद करा, तर त्याला आज सांग रणू भाऊ काल दिन पाहिजे गुई नको खायचं. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा, तर ऐकणाऱ्यावर प्रभाव आहे. विठ्ठल विठ्ठल ते नाथ बाबा आपल्याला समजावून सांगतात, जर तुम्हाला
जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवाशी नातं जोडावं लागेल. मग देवाशी नातं जोडायचं आहे ना, मग आम्ही तयार आहोत. पण देवाला काय आवडेल ते करावं लागेल. म्हणले सांगा ना नाथ बाबा काय करावं लागेल. आम्हाला देवाला प्रसन्न करूनच घ्यायचे, पण देवाला काय आवडेल तुम्ही सांगा, आम्ही ते करायला तयार आहोत. नाथ बाबा सांगतात तुम्ही करसान म्हणे हो, नक्की म्हणे हो. मग ऐका, देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला काय आवडेल तेव्हा माझे नाथ बाबा सांगतात अभंगाच्या आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार देवासी तो एका प्रकार आवडे 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 देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस हे नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार तुळशी माळ्या गळावती चंद्रिया तुळशी माळ्या गळावती चंद्रिया तुळशी माळ्या गळावती चंद्रिया तुळशी माळ्या गळावती चंद्रिया आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस सांगितलंय. आता काही काही लोकांचं आम्हाला बोलणं असतं, महाराज तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्हाला वेळ असतो, तुम्ही करू शकतात रात्रंदिवस. आम्हाला कसं शक्य, आम्ही कामधंद्याची लोक आहेत. तुम्ही कामधंद्याची लोक आहेत, काम करतात, मी नाही म्हणणार नाही. पण महिला माता तुम्हाला सांगेल, पुरुष मंडळीसले आपण नंतर समजाले सुमन पार्टी नसले पहिले तुमले विचारायचं. सकाळ मग उठानंतर तुमले आंघोळण्यासाठी पाणी गरम करणं. पाणी कसं काय गरम करतोस तुम्ही? हीटर, चुलीवर, गॅसवर, गिझर, हा ते बट्या सुविधा वय जायला. समजा चुलीवर जरी पाणी ठेवून असे, समजा 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 खेडागाव अजून काही काही ठिकाणी चुलीशेत चुलीवर पाणी ठेवायचंय. पाणी असं तोंडी काही टाकणं पडस, मग काय करणं पडस? हा समजा बादली उचला नाही किंवा पातेलं उचल नाही, मग हातानेच ना. तोंडले काय काम राहतं होय? जेव्हा तुम्ही पाणी ठेवायला बाटली भरतात, ती बादली उचलीन लय जाणीशे, तोंडणं काम नाही दडे. तुम्ही सांगत राहा. मग आते समजा ते आंघोळले बशी घ्यात, आंघोळ वही गई, आंघोळ नंतर तुमले आते स्वयंपाक देवपूजा करणे, देवपूजा वही गई, मग स्वयंपाकले लागणे. जर पीठ मळ नशे, पीठ कसं मळतस तुम्ही? कसा काही? हा ठीक आहे, बरोबर. म्हणजे चांगलं आहे बुवा, त्या बाया पीठ मळतीच बुवा. काही काही गावात मग माणसेच सुद्धा समायला येईल त्या का. बाकी ना तिथला वाय बरेत ना, बाईच ना पुढे जाशे मी चाठी देऊ तुला कब्बर. आपला गाव मानेन तसं अजून नाही ना. बरं भाई, आता मुकली प्रथा बदली गेली ना बाबा. भयान परिवर्तन होई घेऊ, लोक शिकी घ्यात ना, इथला नियम न उल्लंघन करणं लाव, शिकी घ्यात नाही सत्यानाश करणं. बाकी ना ती इथला वाय बार आहेत, 3-3 वरीस मायन संगे बोलतात नाही, सासूल मम्मी म्हणतच त्या तुम्ही यांना गंदा मारतून गंदाने. अरे जिने जन्माला घालतील 3 वरी जा ना बोला, सासूल मम्मी म्हणत ओ नीता तेल ओ बानट सुरूत ना ओ उलगेल वावर. कितला येडा धंदा धरेल लोकेशन. हा आणि चांगलं वातावरण आहे बा खेडागावाने घुसेल ते. अजून बी खेडागावनं वातावरण इथलं भारी आहे म्हणा. तो आवडता अभंग आहे ते, चिंतन मांडी नाही राहिलो. आज देखील कितलं भारी वातावरण आहे खेळानं. प्रत्येक माई बहीण ना डोकार पदर्शे खेडागाव माई आई आई संस्कृतीशे. हां
असा या टोपीवाला बाबाला देखता जे ना कोण नाताना राव का नको राव नाही माय वयस्कर बाबा आहेत लगेच डोक्यावर पदर टाकलेत पहिल्या बाया. पण त्यांसाठी सासरा बी तेवढा इज्जतदार होतात पहिला. हा हो तुम्ही बनी घ्यात ना तुम्हाला नंतर मला अशी वाटत ना ज्या नंतर बनतील ना त्या रिमिक्स सासरा आहेत. हा पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोल बोलत नाही समाधान बाबा छोटे भैया म्हणजे बायको सक्कीच राहत बा. सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जर म्हणा बोलता बोलता एका शब्दामा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराल बी काही सुमारानी काही पण बोलतच मन सासूले. म्हणजे सुनबाईना समोर बायकोले बोलायला घाबरेत या म्हातारा पहिला म्हणशीन सुनबाई डोकावर ना पदर पडू दे नाही. बरोबर आहे की नाही बाबा. सासरा बी तेवढा तारतम्य राखीन वागेत म्हणशीन सुनबाई इज्जत करेत. आता ज्या नवीन वय राहणार ना त्या सुशिक्षित सासरा ती सुनबाई घरमा कामावरच नाही त्या इथलची चड्डी घालीन फिरतस. वो भाऊ तू चड्डीनं माप तरी वाढाव रे वो काका. अरे तू तत्तनी इथलची चड्डी घाली फिरा ना वो बानट सुरूत ना. ती बहीण कसाल पदरली रे तू चड्डी दकीने कितला सत्यानाशी आऊ. निदान चड्डीनं माप ते वाढायला पाहिजे. इथल्या इथल्या चड्ड्या घालल्यात त्या हत्तीने अण्णा गंधा मारतून गंधा. विढल तसं ते जुनं जुनं सांगू तरी आपलं कीर्तन होई जास. हा जुनामा इथली ताकद छे. या म्हणा बाबा बसेलेत म्हणा बाप सारखा येतस पुढेही बसेलेत त्या मागे बसेलेत त्या बाबा टोपीवाला बाबा आहेत. पण बस आणि पद्धत बी देखील जिथला बाबा बसेलेत टोपीवाला अख्खा 60 ना पुढे येतस. 55-60 ना पुढला बाबा आहेत बेटा. पण बैठक देखील आहे त्याशने. आणि तुम्ही 25-25 30-30 वरीस ना दका कथा तंगड्याला माड राय ना कथा हात टेकी राहणार. ए त्या बी काय करतील त्याच ना बी दोष नाही खावालेच चांगलं नाही नाव. हा त्या बाबासले विचारा काय खाय त्या महाराज भाजी जर सरी जाय ना म्हणा बाप सारखा आहेत त्या विचारा सत्यन बाबा. भाजी जर सरी जाय ना त्याशनी मायले जर सांगित ना माडी भूक लागेले भाऊ भाजी ते नाही पण थांब मग गरमा भाकर राव पोळी रावते ना काला मोड देत त्यावर तेल टाक देत गुई चुरी देत खाय भाऊ गुई तेल ना काला असा दांडगल्ला आहेत म्हातारा. हा ते भाजी सर नाही का आपला पोरसले हातेने माया भाऊ काय रे मम्मी भूक लागली थांब तुले मॅगी बनायते. हो माडी तू त्याले खावाडशी मॅगी तो कवय बी दी आगी चांगलं खावाड त्याले. आई बठ्ठ इथला सत्यानाच होई घ्या महाराज पहिलं काहीच राहिलं नाही. हा कच्ची उडी निंदाय खायत ना अजून बी देखा त्या बाबास ना गाल देखा तुम्ही महाराज असा आते सुद्धा असा टमाटान माय गाल येतच. आणि आपला या 25-25 30-30 वरील ना पोरे ना गाल दा का खोबरान वाट्या का मावाल्या तर खावाल्यात चांगलं राहिलं नाही महाराज. जुनं काहीच राहिलं नाही. हा त्या बाबासले विचारा कच्ची उडीने दाई वाय मग खायत बाबा खरं आहे का नाही. कच्ची उडीने दाय खायत दानगाला म्हातारा बडी बडी 12 उड्या मार देत. दारमा ते दर्जामा दगड राह ना दादासाहेब दगड 5-5 क्विंटल ना दगड म्हातारा असं हल्लं रुसलीन मागे फेक दे डोकाड. हा ते हाय मॅगी खाई खाय नाही इथल्या इथल्या तंगड्या. हा ते बरं गे ट्रॅक्टर गे नाही ते यायत ना आवतोर ना बरण सुद्धा उचलाव आणि बरण उचला जाते ना या चड्डीना कलर बदलायली ते खावालेच चांगलं नाही ना महाराज. पहिले खावाले होतं कच्ची उडी निदाय खायत आपला पोरे झोप मा उठताच पहिला मा डोळ्याचो येतं त्या गोदडा माव मालपाव वो माव मालपाव वो भाऊ तू भाजी बाकरना काला खा रे हाय बा तू पाव काय काय आत पाव घ्या रे वो मन सोनचिड. आणि या पाव खाणारा पोरेसले ना हात लावानी बी इच्छा होत नाही. हात पाय इथं लंडेब्र्या येवल्या हात लावणं बी म्हणवत नाही. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज. जुनं ते सोनं म्हणत. आता या बाबा बसेलेत यास ना हात ना जिथला लग्ने देखीशने जोडेलेत ना 100 माई 1-2 फारकती वय या बाबा लोकेस ना हात ना जोडेल होतात ना बाकी आता तरुण 150 नावे घ्यात. मित्र मित्र जातच या पोरी दखाले मित्र मित्र आणि मित्र मित्र जातच यान करता पोर दखाल 4 मित्र संगेले जात मित्र लिचारत बावड्या तुल पटणे का रे हो भाऊ तून करता येलेत रे. अरे तू त्याला नको विचारू तो उभा पिकोर ताबा लिहिली रे तू त्याला विचाराय ना पटणी का असं.
उलट करलीशी नारे. बाबा लोके जोडेत लग्ने 100 माई 99% संसार करेत पुरी फार त्याच नव्हे. हा ते 100 माई 90% फार त्याच उई राहण्यात. हा मनीषीन जुना असले अजून बी महत्व द्या. टोपीवाला असले तुम्ही व्हॅल्यू द्या महाराज, अजून बी सुखी जगता येईन तुमले. कारण त्यासनं बराच आपल्यापेक्षा उन्हाळा पावसाळा जास्त खायला राहतच. मनीषीन तुम्ही त्यासनं ऐकीशे चालशात ना आयुष्यामा फसावत नाही. नाही ते असं मी म्हणत नाही मित्र ठेवू नका, मित्र बी सांगे राहू द्या, पण एकदा तुम्ही बाबा लोकांना सल्ला लिहा अशा पुढे जाऊ नका. जुनाने बठ्ठी गोष्ट भारी रास. जुनंच जिथलं बी देक्षात ना अख्ख्या गोष्टी भारी आहेत. कोणतीच कमी नाही काढू शकतच तुम्ही जुनासमा. हां या बाबासनं खानपेन चांगलं होतं, राहणं चांगलं होतं. जुना बाबा धोत्रे नेशेत 8वी बसेलेत मुकला बाबा धोत्रेसवाला. थंडीमा जर एखाद टाईमले गाडी उचकीच गई भो स्टँडवर पडाना प्रसंग होना एक अर्ध धोतर नेशी लावणं अर्ध पंगरी लावणं पडी राहणं. आपला चड्डीवालाच ना कितल्या अवकाय असे कितल्या अवकाय धोतर ते धोतरच रास भाऊ. म्हणजे जुना माझी ताकद आहे ना बठीकडे ते वाचस माणूस. हा नवावाला फसतसच. खेडागावनं वातावरण सांगराय तो अजून बी बाया करतीस कामे. आता काम करायचं असेल पीठ मळायचं असेल तर तुम्ही हातानं मळतात बरोबर आहे ना. भाकर थापायची असेल किंवा पोळी बनवायची असेल तर तुम्ही हाताकन बनवतात बरोबर आहे ना. मग तोंडले काय काम रास का बहिणीस काहीच काम नाही. मग जवळ आपण हातगाई काही काम करतं चाली राही नव्हतं मायस गाई तवय आई तोंडले काम लाई देऊ तोंडे गाई भजन म्हणू त्यामुळे आपलं तेवढं चिंतन होई जास नाही का. हां हो आणि तुम्हाला सांगू का अंतकरणापासून भगवंतातलं शरण जाणं माऊली ज्ञानोबा राय तर एकदम सोपं करून सांगतात. दिनभर नाही करत बहीण तो तीन मागेच फिरस माहित होते. म्हणजे पोऱ्या जर सुनबाईन मागे फिरना ती इनी काहीतरी खावाड दिना. आणि जर जवाई अंडेर ना मागे फिरस ना माय जवाई असा देव भेटेल शे मन सांगू ना तूक भिवल आणत नाही. येडी अक्का भानट हाव स्वभाव बदलावणं पडे ना आपले बरोबर आहे की नाही. म्हणजे पोरगा जर सुन बाय ना ऐकच होते तू बायको ना ऐकत बाकी ना बाय